हजारोंच्या संख्येनं पर्यटक सध्या गणपतीपुळ्यामध्ये दाखल झालेले आहेत। वाहनं देखील मोठ्या प्रमाणात गणपतीपुळ्यामध्ये आलेली आहेत। त्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठा प्रचंड सामना जो आहे तो पर्यटकांना करावा लागतोय। अनेक पर्यटक जे राज्यभरातून या ठिकाणी पर्यटक आलेले आहेत, त्याचबरोबर देशभरातून देखील पर्यटक या गणपतीपुळ्यामध्ये दाखल झालेले आहेत। ज्या गणपतीपुळ्याचं प्रवेशद्वार आहे त्या भागातून मोठ्या प्रमाणात वाहनं जी आतमध्ये सोडली जातात, मात्र आतमध्ये पूर्णपणे पार्किंग त्या प्रमाणात उपलब्ध नाही आणि त्यामुळे या गणपतीपुळे परिसरामध्ये वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो पर्यटकांना करावा लागतोय। गेल्या अनेक तासापासून पर्यटक या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेलं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। आपण या गणपतीपुळे परिसरामध्येच आहोत आणि या परिसरामध्येच ही वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे। पोलीस असतील हे ट्रॅफिक पांगवण्याचं जे आहे ते काम जे आहे ते ट्रॅफिक सोडवण्याचं काम जे आहे ते करतायत, मात्र वाहनं इतकी मोठ्या प्रमाणात आलेली आहेत की पोलीस देखील हतबल झालेले आहेत। गेल्या अनेक तासापासून या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे आणि पर्यटक या ट्रॅफिक जाममध्ये अडकल्याचं चित्र सध्या या गणपतीपुळ्यामध्ये पाहायला मिळतंय। अमोल कले, साम टीव्ही, गणपतीपुळे, रत्नागिरी।